माऊली ज्ञानोबा राम कृष्ण हरी जय जय हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी चाडवा झाला हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी सुख झाले ओ साजनी साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी साजनी सुख झाले ओ साजनी साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बनवा तो हा माधव बनवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बनवा तो हा माधव बनवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बनवा तो हा माधव बनवा तो हा माधव बनवा तो हा माधव बनवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठला तो हा माधव बरवा
तो हा माधव भरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी रघुमादेवीवर सर्व सुखाचे अंगण बापा रखुमादेवीवर बापा रखुमादेवीवर बापा रखुमादेवीवर सर्व सुखाचे रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण जय जय हरे रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरि जय जय भोगतो ना घडे संचिता भोगतो ना घडी संचिता वाचोने करावे ते मने समाधान करावे ते मने समाधान करावे ते मने समाधान भोगतो ना घडे संचिता भोगतो ना घडी संचिता वाचोने भोगतो ना घडे संचिता भोगतो ना घडी संचिता वाचोने ते मने समाधान करावे ते मने समाधान करावे ते मने समाधान मानवनी मनी मानून एके मनोनी मनी मानू नये मानवनी मनी मानून एके मनोनी मनी मानू नये खेदू मनावा गोविंदो वेडो वेडा करावा गोविंदो वेळो वेळा करावा गोविंदो वेळो वेळा आणि करू सावे न लगे बहुता आणि करू सारे लागे बहुता आणि कारू सावे न लगे बहुता आणि करू सारे लागे बहुता फुल्या संचिता वाचुनिया आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया मानवनी मनी मानून एके मनोनी मनी मानू नये मानवनी मनी मानून एके मनोनी मनी मानू नये रावा गोविंदो वेडो वेडा रावा गोविंदो वेळो वेळा रावा गोविंदो वेळो वेळा तुका मनी भार
घातले आवरी तुका म्हणे भार घातली आवरी तुका म्हणे भार घातले आवरी होईल कैवारी नारायण होईल कैवारे नारायण होईल कैवारे नारायण मानवनी मनी मानू नये घे मानवनी मनी मानो नाही घे मानवनी मनी मानू नये घे मानवनी मनी मानो नाही घे मानवा गोविंद वेणू विठाल 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 महाराज बोलो रे भाई सब संतन की भोगतो ना घडे संचिता वाचोनी करावे ते मने समाधान म्हणवनी मनी मानू नये खेदो बनावा गोविंदो वेणोवेणा आणि करुसावे न लगे बहुता आणि करुसावे न लगे बहुता पुल्या संचिता वाचोनिया मनोनी मनी मानू नये खेदो म्हणावा गोविंदो वेणोवेणा तुका मनी भार घातली यावरी होईल कैवारी नारायण मनवनी मनी मानू नये केदो मनावा गोविंदो वेडोवेडा विठ्ठल नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवदे नमो तया माता पित्याचे पालन नमो तया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवदे सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशनी हरी ताप सर्वाभूती सुखारूप ज्ञानोबा माझा विठ्ठल भोगतो ना घडे संचिता वाचोनी भोगतो ना घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान मनवनी मनी मानू नये खेदो मनावा गोविंदो वेडोवेणा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून ज्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत दादांच्या स्मृतीला अभिवादन करून उपस्थित श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग अनंत कृपावंत श्रीमंत संत वैराग्य मूर्तिमंत संत जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा
आणि मानवी जीवनामध्ये झालेल्या दुःखाची कारण मीमांसा करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल मानवी जीवनामध्ये झालेल्या दुःखाची कारण मीमांसा करत असताना, ते दुःख सहन करत असताना आपण परमार्थ पथावर अडळ राहावं असं मार्गदर्शन दिग्दर्शन तुकोबाराय आजच्या अभंगातून करताना दिसतात. आता कीर्तनाला प्रारंभ झालेला आहे. महिला मंडळ मावशी, आता कीर्तनाला प्रारंभ झालाय. कोणी बोलायचं, बोला ना, कोणी बोलायचं आणि बोलल्याशिवाय राहायचं. हे खुर्ची वाजवणारे आता खुर्ची वाजवू नका, लेकरांना आवरा. 11:30 वाजलेत, 12 वाजता आपल्याला थांबायचंय. किती बोला ना, 12ला थांबायचंय. अर्धा तास आपल्याकडे. पुढच्या अर्धा तासात तुम्हाला बरं वाटेल असं मी अजिबात बोलणार, अपेक्षाही करू नका. पण पुढच्या अर्ध्या तासात तुमचं बरं होऊन जाईल असं बोलण्याचा प्रयत्न करेल. अट मात्र एक आहे, सर्वात पहिले शांती प्रदान करा. आपल्या लेकरांना खुर्च्यांना आवरा, कारण हा लॉन्समधला कार्यक्रम आहे. जेवढे तुम्ही शिस्त देणार तेवढा कार्यक्रम चांगला होणार. कारण भजनी विक्षेप तेचे पै मरण, भजनात विक्षेप म्हणजे माणसाचं मरण आहे. म्हणून पुढचा अर्धा तास इकडं तिकडं न देता आपण भगवंताला अर्पण करूयात आणि भगवंताची सेवा गोड करून घेऊयात. म्हणा विठ्ठल विठ्ठल. सुंदर चिंतनी अभंग सेवेकरता घेतला. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा, तो असा किम निमित्तानं आपण आज या ठिकाणी एकत्र आलो. सर्व ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्याकरता कारण लागतं. काय लागतं? बोला पटकन. काय लागतं? पुरुष मंडळी काय लागतं? तुम्ही जेवण नाही आले का? काळजी करू नका, व्यवस्था आहे, पण बोलत चला. काय लागतंय? कारण. कोणी म्हणत असेल का हो आजच्या कीर्तनाचं काय कारण आहे? म्हणे विनाकारण आहे. होतंय का? विनाकारण कीर्तन होत? बोला पटपट. विनाकारण कीर्तन होत? पण खरं सांगू, विनाकारणच कीर्तन होतंय. फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा. तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन करते. तर किम निमित्तानं आपण एकत्र आलो. सर्वांना त्या सर्वांना कल्पना आहे. आपल्या भाग्यवंत श्री क्षेत्र जोरण गावातील, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील परमश्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तपरायण नामदेव देवराम गायकवाड दादांना जाऊन आज जवळजवळ हे काय शंकर नामदेव गायकवाड, बरोबर, कैलासवासी शंकर नामदेव गायकवाड दादांना जाऊन जवळजवळ आज 1 वर्ष पूर्ण झालं. आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांची आठवण स्मरणात राहावी या निमित्तानं पुण्यवान माणसाच्या वर्ष श्राद्धाला केलेला कार्यक्रम त्याला पुण्यस्मरण असं म्हणतात. त्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र आलो. त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार, वडील नामदेव देवराम गायकवाड, दादा गायकवाड आणि समस्त हा गायकवाड परिवार उपस्थित, आप्तेष्ट गणगोत सगळे सोयरे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज प्रथम पुण्यस्मरण म्हणजे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम दादांचा या ठिकाणी आयोजित होत आहे. ऐका, वारकरी संप्रदायाची उपासना करत असताना, वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत असताना आपल्या वडिलांच्या, आपल्या पितरांच्या उपकारातून उतराई होण्याकरता 1 दिवसाचा केलेला कृतज्ञता सोहळा म्हणजे पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या अनुषंगानं आजची ही सेवा ज्यांच्या संपर्कातून मला प्राप्त झाली, परमश्रद्धेय परमादरणीय महाराष्ट्रातील भावी नामवंत कीर्तनकार तुषार दादा ढगे दादांच्या संपर्कातून ही सेवा प्राप्त झाली. आणि खरंच तुम्हाला मानावं तेवढं म्हणजे धन्यवाद कमी आहेत. मला असं वाटतं जवळजवळ 25-30 किलोमीटर गाव इथून लांब आहे, नाही का? 25-30 किलोमीटरवरनं इथं येऊन बापाचं पुण्यस्मरण करावं याच्याकरता हे बापाचे घातलेले या परिवार सुसंस्कार त्याची ही पोच पावती. नाही तर लोक ऐका ना, टाळ्या अशा पाऊस पडल्यावानी नका वाजवणं. वाजवायचं तर जोरानं वाजव, नाही तर वाजवू नका. एकदा जोरानं वाजवा. हां, नाही तर लोक सध्या परिस्थिती आहे, घराजवळ असल्यावर लोक श्राद्ध करत नाही. पण 30 किलोमीटरवरनं येऊन एवढा मोठा खटाटोप करत असताना वडिलांच्या उतराईतून, वडिलांच्या उपकारातून उतराई होण्याकरता केलेला हा उत्सव, समस्त त्यांचा परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे सोयरे उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये
या स्टेजवर विराजमान असणारी सर्वीज वैष्णव गुणीजन मंडळी, त्यामध्ये परमार्थप्रेमी परमश्रद्धेय आमचे भास्कर महाराज असतील, परमश्रद्धेय परमादरणीय हरिचंद्र महाराज असतील. सुंदर अशी गोड पंचपदी सुरुवातीला ज्यांनी केली ना, आपल्या मनाचा ठाव त्या पंचपदीनं घेतला, परमश्रद्धेय परमादरणीय ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आहेत. आता ज्ञानेश्वर रामेश्वराच्या कीर्तनाला ज्ञानेश्वर राहणार नाही का? म्हणून ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. आमची परिसरातली सर्वच गुणीजन मंडळी, आमचे सुंदर असे डायमंड विनेकरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. पखवाजावर अत्यंत तोलामोलाचे साथ ज्यांची परमश्रद्धेय परमादरणीय आमचे जिवलग असणारे नाठे माऊली या ठिकाणी, बरोबर ना, नाठे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत गोड असे म्हणे मनाला समाधान होईल अशी नाद ब्रह्म क्वालिटी लेवलची साऊंड सिस्टीम आमच्या दादांची या ठिकाणी. सिस्टीम अनेक असतात, पण काय ना ऋषभ दादा, सिस्टीम असते पण सिस्टीमवाल्याकडे सिस्टीम नसते. इथं सिस्टीम पण आहे, सिस्टीम पण आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याच पद्धतीनं माझ्यावर प्रेम करणारे आमचे जिवलग वैभव दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. परमार्थप्रेमी परमश्रद्धेय, ज्या गावाला अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायाची परंपरा ज्या गावाला लाभली, मोठमोठे वारकरी संप्रदायातले आध्वर्यू मंडळी ज्या गावाला येऊन गेलीत, ते आमचे मखमालाबादचे निवासी आमचे काकडदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्व मायबाप श्रोते सज्जन सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. भोगतो ना घडे संचिता वाचोनी, भोगतो ना घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. मनवनी मनी मानू नये खेदो, मनावा गोविंदो वेडोवेडा. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताईच्या कृपेने चालत असलेला आपला हा एक दिवसाचा सोहळा सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे.
माई. अरे बाबा, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विचारलं नाही. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर मग डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर साहेब 3 लाख रुपये नाही 4 लाख रुपये देतो, माझ्या आईचं जीव वाचवा. शक्य आहे का? जिवंत असताना तीच आई म्हणली, राजा अरे गोड खाण्याची इच्छा होते तर तू म्हणतो आई सुट्टे नाही. आणि डॉक्टरकडे गेल्यावर मात्र 3 लाखाच्या जागेवर 4 लाख रुपये तो फायदा नाही. ऐका, जिवंत असताना मायबापांना जपा, त्यांचे शब्द जपा. मेल्यावर तर आजूबाजूचेही लोक येतील, तेही 2 तास बसून रडतील. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला, नको दिखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. अरे दिखावा दाखवून काय फायदा आहे? मेल्यावर तर सर्वच रडतात. ऐका, मायबाप मेल्यावर तर सर्वच रडतात, पण जिवंत असताना ज्याच्या डोळ्यात मायबापा करता पाणी आलं ना, तो खरा पुत्र. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा, त्यांना जपा. दुसरं, जीवतो वाक्य करणात मृताहांबुरी भोजनात. ते गेल्यानंतर त्यांच्या नावानं अन्नदान करा. आणि गयायाम पिंडदानस्य, अन्नदान करा. आज या परिवारानं वडील निघून गेल्यानंतर त्यांच्या नावानं या ठिकाणी अन्नदान तर चालू आहे, गयेला तर आम्ही जाणारच आहोत, असेपर्यंत त्यांची सेवा तर आम्ही केलेली आहे. पण वारकरी परिवारासोबत संलग्न असल्यामुळे, वारकरी संप्रदायासोबत संलग्न असल्यामुळे फक्त अन्नदान न करता ज्ञानदान म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून आज होत आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आजची सेवा निसर्गाचा नियम आहे, प्रकृतीचा नियम आहे. जो मृत्यू लोकात जन्माला आला त्याला मृत्यू, बोला ना, याचं नावच काय? मृत्यू लोक आहे. इथं बसलेला असं कोणी एका त्यानं हात वरती करावं, मी मरणारच नाही, 2 रुपये बक्षीस देतो, आहे का कोणी? नाही. जावं प्रत्येकाला लागणार आहे. आपलं सोडा, मग आपलं सोडा. येथे नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार. हेरते पामारा जीव किती, जीव किती, येते पार जीव किती, जीव किती. येथे नाही आले अवतार, हेरते पामर जीव किती. बाबा, इथे अवतार शिल्लक राहिले नाही. आमचे श्री गुरु विनोदानं म्हणायचे, अवतार शिल्लक राहिले नाही. मग अवतावरचे शिल्लक राहणार आहे का? म्हणून जावं प्रत्येकाला लागणार आहे. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यासी, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के पास यम का अजब तडाखा रे. हा यमाचा अजब तडाखा आहे. जावं प्रत्येकाला लागणार. आयुष्य मर्यादा किती असू द्या, पण मरावं लागत नाही अजून असा जीव जन्माला आला. हो, मृत्यू लांबवता येतो, पण मृत्यू टाळता येत नाही. मृत्यूच्या बाबतीत वशिलेबाजी नाही दादा. मातुलो से गोविंदम, पिता से धनंजया. जगाचा जगदीश्वर आणि जगातला सर्वात मोठा धनुर्धारी अर्जुन ज्याचा बाप आहे, आणि जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्याचा मामा आहे, पण त्या अभिमन्यूला सुद्धा मरण टाळता आलं नाही. मा जगत जननी जानकी ज्यांची सून आहे, 33 कोटी देवांचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, आणि ब्रह्मांडाचा नायक भगवान रामचंद्र प्रभू ज्याचा मुलगा आहे. पण त्या राजा दशरथाची अवस्था बघा. 4 पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एक नव्हता. म्हणून जावं प्रत्येकाला लागणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे. पण जावं लागणार हे जरी खरं असलं, पण तुकोबाराय म्हणतात, जात असताना असं करा की तुका मने एक मरणचे सरे उत्तम चिवरे गए हुए आते नहीं, उनकी याद सताती है, लेकिन याद उनकी आती है जो इस दुनिया में कुछ करके जाते हैं. आणि म्हणून गेल्यानंतर कीर्ती रूपानं शिल्लक राहतात. आज दादा जरी आमच्या परिवारातून निघून गेले असले तरी कीर्ती रूपानं ते आज आमच्यात शिल्लक आहेत. आज माझ्या दादाला येऊन, ताईला येऊन बरीच लोक म्हणतील, सांगतील, दादा 1 वर्ष कसं गेलं ना कळालं नाही. हे 1 वर्ष कसं गेलं ना
हे त्यांना विचारा ज्यांचे वडील निघून गेलेले आहेत, ज्यांच्या परिवारातला बाप निघून गेलेला आहे. कोण असतो बाप? बाप ओरा मंदी माया ज्याच्या काड्या मेगावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी गडीभर तू थांब जरा ऐक त्याची थापर लई अवघड आय गड्या उमगाया पापर उमगाया बापर लई अवघड आय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. आई सर्वांना दिसली पण बाप मात्र प्रत्येकाला दिसला नाही. पण आज या परिवाराला तो बाप आठवेल. वर्षभर त्या बापाची आठवण होईल. सकाळी चहा पिताना बापाची आठवण होईल, दुपारी जेवणाच्या वेळेला बापाची आठवण होईल, संध्याकाळी दिवाबत्तीची वेळ झाली तेव्हा पुन्हा बापाची आठवण होईल. माणसाच्या आयुष्यातलं सर्व जावं मायबाप, पण मायबाप कधी जाऊ नये. मायबाप आमच्या आयुष्यात मिठासारखे आहे. जोपर्यंत तुमच्या जेवणात मीठ आहे तोपर्यंत त्या जेवणाची किंमत नाही. पण एखाद दिवस जर जेवणात मीठ नसलं तर एक घास सुद्धा घशाच्या खाली उतरत नाही. तसं मायबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही, पण गेल्यावर मात्र त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मग मात्र आम्ही ढाई मोकलून रडतो, दादा आमच्या करता एकदा या, आई आमच्या करता एकदा या, पण पुन्हा येत नाही. ऐका दादा, अहो डोंगराळ गेलेला सूर्य पुन्हा कधीतरी उगवणार आहे, पण मातीआड गेलेला बाप नावाचा सूर्य याचा पुन्हा उदय नाही. आणि म्हणून बापाचं कर्तृत्व मोठं आहे. आणि त्या बापाच्या उपकारातून उतरे होण्याकरता हा सोडा कुठेतरी सोन्या नाण्याचे दिवस आलेत, परिवार सेटल झाला, सर्व चांगले दिवस आलेत. आणि आता कुठेतरी सुखानं जगायचं हा विचार आमच्या बापानं केला, पण होत्याचं न होतं झालं आणि काळाने घाला घातला. कशी काळाची चावल आली बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. आणि हाराचं काळ रक्ताचं पाणी त्या बापानं करावा, दिवसाची रात्र आणि रात्रचा दिवस करावा आपल्या लेकरांना सांभाळण्याकरता. पण सध्या परिस्थिती वाईट आहे. सध्या परिस्थिती वाईट आहे. ज्या बापानं हाडाचं काळ रक्ताचं पाणी करून मुलगा नसताना मुलासारखे संस्कार मुलींना दिले, तिघं मुलींना शिकवलं, सुशिक्षित बनवलं, तिघं मुलींना शिक्षक बनवलं. पण दुर्दैव बघा या मृत्यू लोकातलं की ज्या बापानं आपलं शरीर वेचून तिघं मुलींना सेटल केलं, आज त्या तिघही मुली बापाच्या अंत्यसंस्काराला पोचू शकलेल्या आहेत. ही मुंबईमधली घटना आहे, तुम्ही न्यूजमधून बघितलं असेल. गुप्ता नावाचा व्यापारी 72 वर्ष वय आपल्या तिघं मुलींना शिकवलेलं आहे. पण ज्यावेळेस वृद्धपणामध्ये बाप तिघं मुलांचा सांभाळ करतो, पण बापाचं जर वय झालं आणि बापाला जर दिसत नसलं तर तिघं मिळून एका बापाला सांभाळता येत नाही. ही शोकांतिका आहे. त्या तिघं मुलींनी आपल्या बापाला वृद्धाश्रमात नेऊन घातलं. वृद्धाश्रमात नेल्यानंतर कालांतरानं आजारी पडलेत आणि त्या ठिकाणी मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर ज्यावेळेस मुलींना कॉल लावून सांगितलं की तुमचे वडील आता राहिले नाहीत, त्यांचा मृत्यू झालेला आहे, कमीत कमी शेवटची तिलांजली म्हणून तरी तुम्ही त्यांना बघण्याकरता आणि त्यांना पुढचा विधी करण्याकरता तुम्ही या. त्यावेळेस त्या तिघही शिकवलेल्या मुलींचे उद्गार होते. म्हणले, महाराज आमच्याकडे तेवढा वेळ नाही, आम्ही येऊ शकत नाही, तुम्ही आमच्या वडिलांचं कार्य करून घ्या. एका मुलीने तर 5,000 रुपये ब्राह्मणाला दिले आणि 5,000 रुपये ब्राह्मणाला देऊन सांगितले की शेवटच्या अंत्यविधीला व्हिडिओ कॉल करा, आम्ही व्हिडिओ कॉलवर बापाचं दर्शन घेतो. मला सांगायची एकच गोष्ट आहे, अरे ते शिक्षण आमचं काय कामाचं की जे शिक्षण घेऊन आम्ही बापाच्या अंत्यविधीला जाऊ शकत नाही. ते सुसंस्कार काय कामाचे ज्या संस्कारामुळे आम्ही आमच्या बापाला भेटू शकत नाही. त्या तिघं मुलींनी आपल्या बापाचं दर्शन व्हिडिओ कॉलवर घेतलं, इथपर्यंत ठीक होतं.
दादा अंतकरणाचा टाव घेणारा हा व्हिडिओ ज्यावेळेस समोर आला, ते दर्शन घेतात तोपर्यंत ठीक होतं, पण तेवढ्यात एका मुलीच्या मुखातून निघालेले शब्द पप्पा, पण तेवढ्यात दुसरी मुलगी त्या व्हिडिओमध्ये बोलताना दिसते. ती समोरच्या व्यक्तीला सांगते, अहो दादा अजून किती वेळ लागेल, पटपट आवरा ना, मला आंघोळीला जायचंय. म्हणजे ही परिस्थिती की ज्या बापानं हाडाचं काळं रक्ताचं पाणी केलं, त्या बापाला शेवटची श्रद्धांजली देण्याकरता आणि शेवटचा विधी करण्याकरता आम्ही पोचत नाही, ते शिक्षण तुमचं काही कामाचं नाही. नव्हे तुझा हा परिवार, हा नव्हे तुझा हा परिवार, नव्हे तुझा हा परिवार, नव्हे तुझा हा परिवार, नव्हे तुझा हा परिवार, हा नव्हे तुझा हा परिवार. खरं असलं, पण ज्या वडिलांचे आमच्यावर उपकार आहेत ते उपकार आम्ही विसरता कामा नाही. पण सध्या परिस्थिती आहे, लोकांना सांगावं लागतं की हे तुमचे वडील आहेत, आम्ही भाग्यवान आहेत. सांगू, शेतकरी सारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. मला एकानं विचारलं, तुम्ही शेतकऱ्याची कीर्तनामध्ये एवढी स्तुती का करता? त्याचं कारण आहे दादा, शेतकऱ्याच्या घरात एक वेळचं खायला नसू द्या, काय शेतकऱ्याच्या घरात एक वेळचं खायला नसू द्या, तरीही आपल्या आईवडिलांना सांभाळण्याची ताकद जो जोपासतो ना, त्याला खरा शेतकरी म्हणतात. म्हणून बघा, वृद्धाश्रमामध्ये तुम्हाला अनेक आईवडील दिसतील, शोकांतिका सर्व शिकलेले वेल एज्युकेटेड लोक यांचे आईवडील आहेत, पण एकही शेतकऱ्याचे आईवडील अजून वृद्धाश्रमाला गेले नाहीत. हा आमच्या मनातला भाव आहे. खरं सांगू, अहो सध्या परिस्थिती ही आहे माऊली, की धावपळीच्या जीवनामध्ये लोकांना अंत्यविधीला वेळ नाही. मी मागच्या महिन्यात मुंबईला गेलो, दशक्रियाचं प्रवचन, मला ब्राह्मण बुवांनीच आमंत्रण दिलं. 8 वाजेचा टाईम होता, मी 7:45ला पोहोचलो. पोहोचल्यानंतर 7:45-8 वाजलेत. मी ब्राह्मण बुवांना म्हटलं, का हो प्रवचन? म्हणे चालू करायचं आहे महाराज. म्हटलं बरं, पण ज्यांची दशक्रिया विधी, ज्या दादांची दशक्रिया विधी, त्यांचा परिवार कुठे? म्हणे हो, बरं झालं तुम्ही मला सांगितलं. त्यानं पटकन फोन लावला, लक्षपूर्वक आहे का बरं, त्यानं पटकन फोन लावला परिवाराला. म्हणे आलो. म्हणे काय? म्हणे महाराज आले, आम्ही आलो, पूजे करता सर्व आलं, तुम्ही आले नाही, तुम्ही कधी येणार? स्पीकर ऑन होता, मी माझ्या कानानं ऐकलं. ते म्हणायला लागले, म्हणे महाराज तुम्हाला आम्ही आधीच सांगितलं होतं की धावपळीच्या जीवनामध्ये आमच्या जॉबमुळे आमचं जमणार नाही, आम्ही येऊ शकत नाही, म्हणून तुम्हाला उधळा कॉन्ट्रॅक्ट दिलाय. म्हणे कोणाला? ब्राह्मणाला. फोटो ब्राह्मणाने आणला, हार ब्राह्मणाने आणला, प्रवचनवाला सुद्धा ब्राह्मणाने आणला, साऊंडवाला बी ब्राह्मणाने आणला. मग ते म्हणे का तुम्ही येणार नाही? म्हणे नाही, शेवटच्या वेळेला कॉल करा, आम्ही मोबाईलवरच वडिलांचं दर्शन घेतो. ब्राह्मणाचा नाईलाज झाला, ब्राह्मणाने कॉल ठेवला, पण मला कर म्हणा ना. म्हटलं रोज 1000 लोकांसमोर बोलायची सवय, आज कोणीच नाही, चला जाऊ द्या, आजचं प्रवचन लोकांकरता नाही, देवाकरता मंदिराकडे बघून प्रवचन करूयात. पण माझ्या मनात एक प्रश्न, का हो? दशक्रिया विधी आहे, काय बोला पटकन, काय दशक्रिया? आणि दशक्रिया विधी आहे, मग त्या दशक्रिया विधीला मुंडन करावं लागतं ना, काय करावं लागतं? टक्कल करावं लागतं. मग मी ब्राह्मण बोला सहज म्हटलं, का हो गुरुजी, मुंडन कोणाचं करायचं? परिवार नाही आला चालतंय, मुंडन कोणाचं करायचं? ब्राह्मण म्हणले, हाऊ गड्या माझ्या लक्षात नाही. ब्राह्मणानं परत फोन लावला, म्हणे हॅलो. म्हणे काय? अहो ते सर्व आम्ही करून घेणार, हे खरं आहे, पण ते मुंडन करायचं ते कोणाचं करायचं? स्पीकर ऑन होतं, मी माझ्या कानानं ऐकलं, तिकडनं आवाज आला, म्हणे एक काम करा, ज्याचं प्रवचन आहे त्याचंच करून टाका. काय करा? म्हणजे सध्या परिस्थिती एवढी वाईट आहे. विठ्ठल पण आम्ही आमची नाती जपली पाहिजेत, आम्ही आमच्या नातांना जपलो. सांगू का, कीर्तन तुम्ही रोज ऐकता, कीर्तन रोज आपण ऐकतो, यूट्यूबच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, सप्ताहाच्या माध्यमातून असेल, पण आजच्या कीर्तनातलं एवढं वाक्य घरी घेऊन जा गड्या. तुम्ही आयुष्यात काही जपा किंवा नका जपू, पण आपली नाती आपण जपली पाहिजेत. आणि आपलीच माणसं आपल्याला कामाला येतात, फक्त आपण सुद्धा त्या माणसांसाठी तेवढं वागलं पाहिजे. आपण आपल्या माणसांसाठी वाकायला शिका, त्यांच्यासोबत राहायला शिका, एकत्रित यायला शिका, आपली नातं आपण जपायला शिका. बाप आणि लेकीचं जे नातं आहे ते जगाच्या पलीकडचं नातं आहे. अशी ही सर्व नाती देवाने आम्हाला जोडून दिलेली आहेत. भाऊ बहिणीचं नातं, आता काही दिवसावर येऊन ठेपला आमचा सण, कुठला रक्षाबंधन, याच महिन्यात आहे मला असं वाटतं. भाऊ बहिणीचं नातं ते आम्ही जोपासलं पाहिजे. भाऊ श्रीमंत झाला
म्हणून त्यानं बहिणीला विसरू नये. आणि बहीण श्रीमंत झाली म्हणून बहिणीनं 5,000ची महागडी साडी भावाकडे डिमांड करू नये. हे खरं रक्षाबंधन, एवढं लक्षात ठेवा. आणि ते रक्षाबंधन आमच्या आयुष्यात आमच्या प्रत्येक माता माऊलीला आनंद आहे. का? कारण रक्षाबंधन जवळ आलं, जसं जसं जवळ येतं तसं तसं आनंद ओढत जातो. का? कारण त्यांना माहिती आता काय होणार आहे. काय होणार आहे? गाडी घोंगराची घेऊन बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग. स्वर दे स्वर. गाडी घोंगराची घेऊन बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग. नाते हे प्रेमाचे भाऊ माझा जपेल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग. ही नाती आम्ही जपली पाहिजेत. म्हणून आई वडिलांचं नातं आमच्या आयुष्यात सर्वात श्रेष्ठ नातं आहे. सांगू तुम्हाला, वेदांतानं आम्हाला 33 कोटी देव दिलेत, पण 33 कोटी देव जरी वेदांतानं आम्हाला सांगितलेत, पण पहिला देव जर आमच्याकरता कुणी असेल तर मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, आणि मग बाकीचे. पहिली देवता आमच्याकरता आई आणि वडील आहेत. म्हणून त्या आई वडिलांचे उपकार विसरता कामा नये. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या वडिलांच्या उपकारातून उतरे होण्याकरता हा सोहळा आणि सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराई या अभंगातून मानवी जीवनामध्ये झालेल्या दुःखाचे कारण मीमांसा करतात. बाबा, ज्यावेळेस समाजाकडे लक्ष, या जगाकडे लक्ष संतांचं गेलं, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की ज्याला बघावं तो दुःखी, ज्याला बघावं तो दुःखी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं, सर्व दुःखी. इथं कोणी आहे का जो म्हणेल मी एकदम सुखी आहे, त्यानं हात वरती करावं, 10 रुपये बक्षीस देतो? आहे का? नाही. प्रत्येकाच्या मागे कुठलं कुठलं, पाठीमागे कुठलं कुठलं दुःख आहे. दुःख आहे म्हणून कीर्तनकाराला कीर्तनातून सांगण्याची वेळ आली की दादा फ्रेश बसा, प्रसन्न बसा, चेहऱ्यावर थोडंसं हसू ठेवा. काही काहींचे चेहरे एवढे पडलेले असतात, आणि चेहरे पडले म्हणजे ऐका, तुमचे चेहरे पडले म्हणजे कीर्तन पडलं, कीर्तन पडत नाही. हा शब्द कोणी आणला मी त्याला शोधतोय. चेहरे पडले म्हणजे कीर्तन थांबलं. पण काय कारण आहे? कारण अंतरीचे धावे स्वभावे बाय. अंतकरणात असलेलं दुःख हे चेहऱ्यावर दिसून येतं. महाराज, दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, आणि मानवी जीवनामध्ये झालेलं दुःख, याच दुःखाचं कारण काय तुकोबाराय म्हणतात, ते कारण आजच्या अभंगामध्ये आलेलं आहे. झालं काय? एका व्यक्तीनं जन्माला आल्यापासून तर जिवंत असेपर्यंत परमार्थ करावा. देवाची भक्ती, देवाची उपासना, नित्यनियम, हरिपाठ, काकडा, कीर्तन, पंढरीची वारी, आणि एवढं सर्व केल्यावर सुद्धा त्याच्या आयुष्यात अजूनही त्याला त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती झाली नाही. आयुष्यात पदोपदी फक्त दुःखच येत आहे. मग ज्यावेळेस आयुष्यात पदोपदी दुःख येतं ना, ऐका, ज्यावेळेस आयुष्यात पदोपदी आपल्या आयुष्यात दुःख येतं, त्या दुःखामध्ये सावरणारी लोक कमी असतात, आणि दुःखामध्ये आपला वावर करणारी लोक जास्त असतात. सांगू तुम्हाला, आमच्या शाळेत शिकत असताना, आमच्या विद्यालयानं, आमच्या शाळेनं त्रिकोण, चौकोन, काटकोण, षटकोन आम्हाला शिकवलं, पण परिस्थितीनं मात्र आपलं कोण ते आम्हाला शिकवलं. परिस्थिती सांगते तुम्हाला. गरीब असाल ना, मग लक्षात येतं की आपली नाती आपण कशी जपली पाहिजे. दुःख झालं की आपण आपल्या लोकांना जवळ घेतलं पाहिजे. पण होतं काय, आनंदामध्ये आम्ही सर्व सोबत असतो, आणि दुःखात मात्र लांब निघून जातो. दुःख झालं, एकत्रित या, आणि एकत्रित येऊन संघटित राहा. कालची घटना सर्वांना माहिती आहे. अहिल्यानगर या ठिकाणी, मुकुंदनगर या ठिकाणी घडलेली घटना. काय तर पवित्र सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जन्माला आलेला एक धीरज परदेशी नावाचा व्यक्ती कट्टर हिंदुत्ववादी आहे, आणि कपाळावर त्या ठिकाणी भगवा टिळा लावतो. म्हणून त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी घात करून मृत्यू केला गेला, त्याला मारलं गेलं. कारण काय? कारण आमची लोक एकत्रित नाही, आणि आम्ही जातीत वाटलो गेलो. हे सर्व राजकारण आहे.
आपली सर्वांची जात एकच आहे. कुठली? आमची माळीयाची जात. माळी म्हणजे माळी नाही बरं, माळी म्हणजे माळीयाची जात. तुम्ही म्हणणार बाबा आले का सावत बाबाकडे? आहे का? आमची ही जात आहे. आणि सांगू त्याच्यापेक्षा मोठी जात ही जात, ती जात वागवण्यापेक्षा जगातली सर्वात मोठी जात आणि भारतातल्या लोकांकरता कुठली जात असेल तर ते हिंदू ही जात, हे लक्षात ठेवा. म्हणून आम्ही हिंदू लोकांनी संघटित आलं पाहिजे. नाहीतर आज जे कार्य अहिल्यानगरमध्ये घडलंय उद्या ते आपल्या घरापर्यंत येऊन ठेपणारा, एवढं लक्षात घ्या. म्हणून एकत्रित या. काय गुन्हा होता त्या लेकराचा, काय गुन्हा होता त्या माणसाचा, काय हिंदू होता आणि कपडावर टिळा लावतो म्हणून त्या ठिकाणी खून केला गेला. अशा नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, ही शासनाकडे आमची मागणी आहे. विठ्ठल विठ्ठल. एकत्रित या, एकत्रित राहा. दुःखामध्ये एकमेकांना सावरण्यात झालेला जीव घरात बसले असताना 4 लोकांनी येऊन त्याला येऊन सांगावं, का हो तुम्ही तर लय देवदेव करता, लय हरिपाठ, लय काकडा, लय भजन, लय विठ्ठल विठ्ठल, कुठं गेला तुमचा विठ्ठल? एवढं दुःख भजन करून, देव करून, नामस्मरण करून आयुष्यातलं दुःख जात नाही. मग एखादा कच्च्या तालमीतला असला ना, कोण कच्च्या तालमीतला, तो लगेच म्हणतो खरंय बरं का, आणि गड्यातली माळ काढून खुंटीवर टाकतो. अशा या कच्च्या तालमीतल्या व्यक्तीला तुकोबाराय आजच्या अभंगातून दिग्दर्शन करतात. बाबा तुमच्या आमच्या पदरात आलेलं जे दुःख आहे ते दुःख काही या जन्माचं नाही आहे. हे जे दुःख तुमच्या आमच्या पदरात आलेले आहेत, या जन्मात जरी तुम्ही कोणाचं वाईट केलं नाही, सर्व चांगलं करत आहात, देवाची सेवा करत आहात, नामस्मरण करत आहात, कधी कोणाशी वाईट वागले नाहीत, वैरत्व केलं नाही, तरी तुमच्या आयुष्यात जर दुःख येत असेल तर तुकोबाराय म्हणतात त्या दुःखाला कारण तुमच्या मागच्या जन्माचं संचित आहे. ते संचित भोगाच्या रूपानं वाटेला येत असतं. अभंगाचं पहिलं चरण. भोगतो ना घडे. गुन्हेगारांनी गायलं की थोडस खालून थोडीशी त्यांना प्रतिक्रिया द्यायची. नाथबाबांच्या अंगावर 108 वेळा थुंकला. काय केलं? प्रसाद देऊन मुक्त केला. थोडीशी कल्पना करा, नाथबाबाच्या जागेवर जर आपण राहिलो असतो तर द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने श्रीखंड्या चंदन उघडोनी हरी वस्त्रे गंगा तिरी अरे जगाच्या मालकांना येऊन तुमच्याकडे काम करावं, ती शांती तुमच्याकडे पाहिजे. पण अशी शांती पाहिजे असेल तर नाथबाबाकडे जावं लागेल. पण शांती कधी भेटेल? ज्या वेळेस आयुष्यात ज्ञान प्राप्त होईल. मग ज्ञान कोणाकडे? ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी. वंदितो का पूज्यस्थानी, वंदितो का पूज्यस्थानी. बोला वंदितो का पूज्यस्थानी. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशनी हरे बाप, सर्वभूती सुखारूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुखारूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माये बाप दरुशन हरे बाप, सर्वभूती स्वरूप ज्ञानोबा माझा,
भूती सुख रूप ज्ञानोबा अनेक प्रमाणात देता येईल. ज्ञानियांचा श्रवणी ज्ञानाचा सागर, ज्ञानियांचे राजा गुरु महाराव अनेक प्रमाणात येतील. ज्ञान नावाचा गुण माऊली ज्ञानोबरांकडे. बरं, वैराग्य नावाचा गुण तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. बरं, वैराग्य पाहिजे असेल तर भक्ती पाहिजे. भक्ती नावाचा गुण नामदेव महाराजांकडे. काल संत शिरोमणी नामदेव महाराजांचा समाधी उत्सव होता. नामदेव महाराजांकडे कोण कहते हे भगवान खाते नहीं, नामदेव महाराज की तरह हम खिलाते नाही. कोण म्हणतात देव जेवत नाही? देव जेवतो, पण देव जेवण्याकरता भाव संत शिरोमणी नामदेव महाराजांसारखा पाहिजे, नाही का? भक्तीचे मूर्तिमंत पुतळे म्हणजे नामदेव महाराज आहे. भक्ती पाहिजे असेल तर भाव पाहिजे. भाव कोणाकडे भेटेल? भाव सुदाम देवाकडे. विठ्ठल विठ्ठल. कसा भाव? सुदाम ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, सुदाम ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. खरं भजन हे दे बरं का. टाळी वाजव ना, टाळी. हा, या बात. सुदाम ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, सुदाम ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला, मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा केला गा. शुद्ध भाव देखून या गाव बोला बोला मायला बोला. हा, टाळी टाळी. सोनियाचा. हा, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा केला गा. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. हो विठोबाचा धर्म जागो, त्याची जननी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याची जननी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. त्याच्या चरणी लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गे. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा गेला गा. सकाळी चहा बरोबर पाव आणि भक्तीत भाव असलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. भाव सुदामदेवाकडे आणि प्रेम जर कोणाकडे असेल तर संत शिरोमणी सावता महाराजांकडे. किती प्रेम, किती प्रेम. अहो, माणसात देव दिसावा यात विषयच नाही. मग कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी, कांदा मुडा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. हो कांदा मुडा भाजी, अवघी विठाबाई माझी, ही विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी, औ विठाबाई माझी, औ विठाबाई माझी, औ विठाबाई माझी.
माणसातला देव दिसत नाही. तुम्ही पंढरपूरला जाता का? पंढरपूरला बोला ना. पंढरपूर माहिती कुठे? सिंगापूरच्या बाजूला. नाही कुठे? पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात आहे. आम्ही तुषारदादा, वैभवदादा, आम्ही सर्व पायी असतो वारीला महाराज. म्हणजे कीर्तनकारांना बोलू नये, फक्त कीर्तनकारांना सुद्धा वारी करावी. आहे का? पंढरपूरला गेले ना तुम्ही? पंढरपूरला एकादशी दिवशी दादा एवढी गर्दी, मरणाची गर्दी. कुठे? बोला ना पटकन. कुठे? 35 लाख वारकरी होती यंदा. किती दादा? 35 लाख. एवढी गर्दी. आमचे श्री गुरु म्हणतात माऊली की पंढरपुराला आषाढी एकादशीच्या दिवशी जर या जागेवर त्या जागेवर माणसाला जायचं असेल तर त्यांना काहीच करू नये. त्यानं आपल्या खोलीतून बाहेर निघावं आणि प्रदक्षिणा रोडला येऊन उभं राहावं. काहीच करायचं नाही. ना हालिंग ना डोलिंग. हात बांधून उभं राहायचं. ना हालिंग ना डोलिंग. सर्किंग चालला तो पुढे. धक्के देत पुढे. एवढी गर्दी. कुठे? श्वास घ्यायला जागा नाही, पाय ठेवायला जागा नाही. मरणाची गर्दी एकादशी दिवशी. कुठे? म्हणून माणसानं मरून जावं पण एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाऊ नये, गेल्याशिवाय राहू नये. विठ्ठला ऐका, त्या पंढरपूरला तुम्ही गेलात ना बाबा, लोक 12 तास, 24 तास, 48 तास, 72 तास लाईनीत लागतात. का बरं? देवाचं दर्शन घेण्याकरता. आणि गोड असा संवाद आहे. चिंतन आमचे गुरुजी म्हणायचे माऊली 48 तास एक व्यक्ती लाईनीत लागतो. 48 तासापर्यंत त्याच्या डोळ्याला त्या ठिकाणी झापणी नाही, म्हणजे झोप नाही. 48 तास जे डोळे भगवंताचं दर्शन घेण्याकरता आतुर झालेली आहेत, एकदा देवाच्या समोर गेलेत की 48 तासापासून उघडी असणारी डोळे देवाच्या समोर गेल्यावर आपोआप बंद होतात. भेटीची आवडी मुताबिड मन, भेटीची देवाला भेटण्याकरता उतावीड झालेला जीव 24 तास डोळे उघडे ठेवून ज्यावेळेस देवाच्या समोर जातो, डोळे आपोआप बंद होतात. कारण काय? कारण असे आमचे श्रीगुरु म्हणायचे, कारण असं देव म्हणतो, अरे राजा, या दगडातल्या देवाचं दर्शन घेण्याकरता तू माणसातल्या देवाला लाताबुक्का मारत 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 इथपर्यंत आला, म्हणजे माणसातला तुला देव कळाला नाही, म्हणून तुझी अजून पात्रता नाही की त्या डोळ्यानं तुम्हाला बघावं. म्हणजे शोकांतिका आहे. एका वक्त्यानं गोड वर्णन केलेलं आहे. एका दगडाला काळा रंग लावला तर त्या दगडाचा विठोबा झाला. एका दगडाला गुलाल लावला तर त्या दगडाचा खंडोबा झाला. एका दगडाला भगवा रंग लावला तर त्या दगडाचा मारुती झाला. माणसाला कुठला रंग लावा म्हणजे माणसाचा माणूस होईल. शोकांतिका आहे. आज आम्हाला माणसातला देव दिसत नाही आणि दगडातल्या देवाला आम्ही नवस केल्याशिवाय राहत नाही. ऐका, तुम्ही पंढरपूरला नाही गेले चालल, तुम्ही काशीला नाही गेलात चालल, तुम्ही 2 धामला नाही गेलात चालल. तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत ना, त्या लोकांमध्ये देव बघा. तुम्हाला पंढरपूर जाण्याची गरज पडणार नाही. पण आम्हाला माणसातला देव दिसत नाही म्हणून शोकांतिका तिथपर्यंत जावं लागतं. माणसातला देव आम्हाला दिसला नाही. आमच्या सावता बाबांना कशा देव दिसला? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. तुम्ही सर्व शेतकरी आहेत, आता कांदा सांगायची गरज नाही. सांगायची गरज आहे का? कांदा मुळा. कांद्यात देव दिसला. कोणात? बोला ना. कांद्यात. कोणात? कांदा. काय कांदा. कांद्यात देव दिसला. कांद्यात देव आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. प्रत्येकात देव. मग कांद्यात देव का दिसला? कारण कांद्यात सुद्धा देव आहे, मुळात देव आहे, प्रत्येक भाजीत देव आहे. महिला मंडळ सकाळी सकाळी स्वयंपाक बनवताना याच्या त्याच्या कुरापाता करण्यापेक्षा नामस्मरण करत करत स्वयंपाक बनवा. काय होईल? नामस्मरण करता करता तुम्ही फक्त पाण्याची फोडणी द्या तरी चव आहे महाराज. नाही तर काही ठिकाणी डबा मसाला आणि चव नाही. कशाला? ही परिस्थिती. सकाळी सकाळी नामस्मरण करा. पवित्र हरिचिंतनी भजन. ऐका, म्हणून नामस्मरण करता करता स्वयंपाक बनवा. सांगू तुम्हाला, आपल्या प्रत्येक भाजीमध्ये देव आहे. शेतकरी तुम्ही, प्रत्येक भाजीत देव. सांगतो ऐका. कांदा मा कानोबा मुळा मा मुरलीधर. कांद्यामध्ये कोण आहे? बोला ना, कोण आहे कांद्यामध्ये? कानोबा. कानोबा म्हणजे कृष्णा. कृष्णाची एक लीला बघत नाही तोपर्यंत दुसरी चालू होते, दुसरी बघत नाही तोपर्यंत तिसरी चालू होते. तसं तुम्ही कांदा बघा. एक साल्ट काढलं की दुसरं असतंय, दुसरं काढलं की तिसरं असतंय. कांदा मा कानोबा मुरली मा मुरलीधर. मुळा मा मुरलीधर.
मुड्यामध्ये स्वरूप भास्कर दादा कोणाचं आहे? मुरलीधराचं आहे. मुरलीधरानं एकदा बासरी वाजवली की सर्वांचं रूप सर्वांचं मन एक चित्त होतं. तसं मुरलीधरानं बासरी वाजवली की लोक बाह्यरंगानं अंतरंगानं एक रूप होतात. तसं मुळ्यामध्ये मुरलीधर याच्या करता, कारण मुळा तुम्ही आतून बघा बाहेरून बघा सारखाच आहे, बरोबर आहे ना. मुळा आतून काळा आहे आणि बाहेरून गोरा आहे, बरोबर आहे ना. हा म्हणताय तुम्ही, मुळा बाहेरूनही गोरा आहे आणि आतूनही गोरा आहे. तसं मुरलीधराचं स्वरूप आहे. मोडा मा मुरलीधर जोई जो रे हरी तू मार घर आई जो रे. ऐका, कीर्तन म्हणजे आजच्या कीर्तनातून दादांना श्रद्धांजली हीच, जे भजन. आमच्या महिला माता इकडे माझ्याकडे लक्ष द्या. मी तुमचा भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे. त्या अनुषंगानं भावाची मुलाची बाजू पुढच्या 2 मिनिटाकरता पडू देऊ. बोला ना, पडू देऊ म्हणणार माझ्यासोबत भजन तुमच्या करताय. जो म्हणणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे. हा सरने म्हणायचं आहे, कांदा मा कानोबा. बापरे, तुमच्याकडच्या बाया एवढ्या लाजतात मला माहितीच नाही. भांडण करायला गेले तर आपला आवाज आवरत नाही. एकदा मोठ्यानं, हे बघा मी लय आतल्या गाठीतला बोया बरं. जोपर्यंत तुमचा आवाज येत नाही 4 वाजले तरी चालेल, कीर्तन सोडणार. मग तुम्ही ठरवा कीर्तन संपवायचं की नाही. हा एकदा टाळी वाजवून, हा जिनको हाथ दिए वो हाथ उठा करके ताली बजाइए. करताल, हा हा ताली. कांदा मा कानोबा मोडा मा मुरलीधर. कांदा मा कानोबा, बोला बोला. मोडा मा मुरलीधर जोई जो रे हरी तू मार घर आई जो रे. प्रभु तू मार घर आई जो रे. आई जो रे प्रभु तू मार घर आई जो रे. गिलका मा गिरीधर. गिलक खाता ना तुम्ही, गिलक्यात कोण आहे? गिरीधर. गिलका मा गिरीधर वाल मा वालडो. वाल, वालच्या शेंगा. वाल मा वालडो करेला मा कन्हैया. करेल्यामध्ये कोण आहे? कारलं. कारलं करेला मा कन्हैया. मिरची मा मुक्ताबाई जोई जो रे हे हरी तू मार घर आई जो रे. हरी तू मार घर आई जो रे. एक म्हणे, बाबा तुम्ही एवढं गोड भजन म्हणता, हे महिला माग का बरं म्हणत नाही हरी तू मार घर आई जो रे. त्यांना चिंता आहे, देव जर आम्हाला आला आणि वरती नेलं तर. काळजी करू नका, तो नेणार नाही पण तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल. ऐका, सावता बाबाला सर्वांमध्ये त्या ठिकाणी देव दिसला. एवढं प्रेम. सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माडी आगर. प्रत्येक संतांना 1-2 तो व्यक्ती म्हणाला, बाबा ऐका ना, सावता महाराजांकडनं प्रेम घेतलं, भाव सुदामदेवाकडनं प्राप्त झाला. त्या ठिकाणी भक्ती नामदेव महाराजांकडनं घेतली, वैराग्य तुकोबारांकडनं संपादन केलं, ज्ञान माऊली ज्ञानोबारांच्या चरणी जाऊन त्या ठिकाणी संपादन केलं, शांती प्राप्त केली, तरी माझ्या आयुष्यात मला सुख भेटत नाही. तुकोबाराय म्हणतात, बाबा मग जर असं असेल तर याचं कारण असं आहे, या जन्मात तुझं खातं क्लिअर आहे, पण मागच्या जन्माचं संचित आहे ते भोगावं लागेल. मग भोगतो ना घडे संचिता वाचोनी. भोगतो ना घडे संचिता वाचोनी. करावे ते मनी समाधान. करावे ते मनी समाधान. करावे ते मनी समाधान. भोग आहे तो भोगावा लागणार आहे. मनी समाधान बाळ. आणि एक काम कर, खेद करू नको. अभंगाचं 2रं चरण. मनोनिया मनी मानून खेदो. मनोनिया विठोबा रखुमाई. विठोबा टाळी टाळी हा. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी हा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई.
मनवनी मनी मानू नये खेदू स्मरावा गोविंदो वेडोवेडा खेद करू नका आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासे सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा मनवनी मनी मानू नये खेदू स्मरावा गोविंदो वेडोवेडा बाबा रोसण्याचं कारण नाही कारण आणि करोसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचून या आपलं संचित आहे त्याच्यामुळे याच्या त्याच्यावर देवावर रोसण्याचं कारण नाही का कारण देव आपला कैवारी होईल फक्त भार तुम्ही त्याच्यावर करा तुका मने भार घातरियावरे होईल कैवारी नारायण मनवनी म्हणी मानू नये की दुस्मरावा गोविंदू वेडोवेडा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला सुंदर असा चिंतनीय अभंग सेवेकरता घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जीवन जगत असताना परमार्थ पथावर जर तुम्हाला करायचं असेल मोबाईल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या परमार्थ पथावर जर जीवन जगायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल आपल्याला भार देवावर घालावं लागेल कारण अंतकाळीचा सोयरा तुका मने विठोदरा माझा खरा सखा सोयरा जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे आणि त्याच्यावर जर आम्ही भार घातला तर तुका मने भार घातलियावरी होईल कैवारी नारायण तुम्ही फक्त देवावर भार टाकून बघा देव तुमच्या आयुष्यातलं सर्व दुःख त्या ठिकाणी नाहीसं केल्याशिवाय राहणार नाही मागे पुढे उभा राहे सांभाळीत आणि आलिया आघात निवाया या क्षमानं देवावर भार घातला पाहिजे मग जसं परमार्थामध्ये आपण देवावर भार घातला पाहिजे तसं संसार करत असताना प्रपंच करत असताना आपण सुद्धा आपला भार बापावर घातला पाहिजे प्रत्येक परिवार आपला भार बापावर घालत असतो ना बाप होईल कैवारी जसं नारायण आहे तसं आमच्या आयुष्यातला नारायण म्हणजे त्या ठिकाणी बाप नावाचा नारायण आहे आणि बापाची कर्तृत्व बापाची यशोगाथा ही विसरून चालणार नाही ऐका ना शेवटचे 5 मिनटं घेतो आणि सेवा संपवतो लक्षपूर्वक ऐका तन मन धनानं मनाचे कान करून ऐका कारण पुढचे हे 10 मिनटं तुमच्या आमच्याकरता महत्त्वाचे ज्या बापाला जाऊन आज 1 वर्ष आमच्यातून पूर्ण झालेलं आहे त्या बापाला तिलांजली म्हणून त्या बापाला श्रद्धांजली म्हणून हे शेवटची 2 वचनं त्या बापा करता का कारण आयुष्यात जीवन जगत असताना माय आणि बाप यांच्यासारखं कर्तृत्व जगाच्या पाठीवर कोणाचं नाही महाराज ऐका आयुष्यात निस्वार्थी प्रेम करणारं जर कुठलं व्यक्तिमत्व असेल तर ते फक्त माय आणि बाप आहेत जगाच्या पाठीवर यांच्या पलीकडे दुसरं कोणीच नाही महाराज माय बापाला आम्ही कधीतरी समजून घेतलं पाहिजे मी बोललो सुरुवातीला हो डोंगराळ गेलेला सूर्य पुन्हा कधीतरी उगवणार आहे पण मातीआड गेलेला बाप नावाचा सूर्याचा एकदा त्या ठिकाणी तो मावळला की पुन्हा त्याचा उदय नाही आणि असा बाप नावाचा सूर्य आज आमच्या आयुष्यातून जात राहिला ऐका आईचे जेवढे आमच्यावर उपकार आहेत तेवढेच आमच्यावर बापाचे देखील आहे पण ऐका आईचे उपकार आम्ही डोक्यावर मिरवतो पण बापाचे उपकार म्हटले आणि बाप म्हटला की आमच्या आयुष्यामध्ये बाप आम्ही निष्ठुर ठरवला बाप आम्ही रागीट ठरवला बाप रागीट आहे बाप निष्ठुर आहे पण खरं सांगू बाई बाप आमचा बाप रागीट नाही आणि आमचा बाप निष्ठुर नाही फक्त एवढंच झालं की या समाजानं आमच्या बापाला रडण्याचा अधिकार दिला नाही अरे बापाची आई मेली तरी बापाला रडता येत नाही कारण काय कारण बापाला आपल्या भावंडांचं सात्वन करायचं आहे बापाचा एकुलता एक मुलगा देशासाठी शहीद झाला तरी बापाला रडता येत नाही कारण बापाला पत्नीचं सात्वन करायचं आहे बापाची पत्नी 1 दिवस देवाज्ञा झाली तरी बापाला रडता येत नाही कारण बापाला लेकरांचं सात्वन करायचं आहे मग हा बाप रडतो तरी कधी तर उठा रात्रीच्या 2 वाजता आणि बाप ज्या खोलीत झोपतो ना त्या खोलीत जा आणि ती उशीत चास पडून बघा तुम्हाला ओली चिंब लागल्याशिवाय राहणार नाही जो बाप आयुष्यात कधी रडत नाही पण रात्रीच्या 2 वाजता आपल्या खोलीत जाऊन ढाय मोकलून रडल्याशिवाय राहत नाही त्याला बाप म्हणतात एकानं मला विचारलं बाप 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 मिरवतात काय करतो बाप आमच्या आयुष्यात ऐका आयुष्यभर चुका करून सुद्धा आशीर्वादाच्या आपल्या पाठीवर ज्यांची असते ना थाप त्यांना म्हणतात बाप तो आमचा बाप आहे म्हणून तो बाप आम्हाला कधीतरी कळाला पाहिजे माझ्या डोळ्यातलं आसव कोणी माईनं पुसताना वरी हुंड का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना
स्वर द्या स्वर. माझ्या डोळ्यातल आसवा कोणी मायेन पुसताना वरी हुंडका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगाड जोडलेली उभ्या आयुष्यात त्यानं कशी कातर लावली मला कसच होत या कोणी बाबा म्हणताना वरी हुंडका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. म्हणून बापाचे मानावे तेवढे उपकार कमी येतात. म्हणून या बापाला आम्ही जपलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. जोपर्यंत बाप आपला जिवंत आहे तोपर्यंत कुठल्या नराधमाची ताकद नाही की आपल्या घराकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघून जाईल. म्हणून बाप नावाचा आधारस्तंभ प्रत्येकाच्या आयुष्यात असला पाहिजे. बाप नसला की मग बाप आठवतो. उडणाऱ्या पतंगाला मग आम्ही सांगतो, अरे पतंगा पतंगा जरासा थांबशील का देवा घरी बाबा माझे निरोप द्याना देशील का. अरे पतंगा माझा एवढा निरोप माझ्या बाबाला दे. आणि बाबाला सांग, बाबा तुम्ही गेल्यानंतर अनेक लोक आलीत, मला म्हणली ताई रडू नको, दादा रडू नको, आम्ही तुझ्या बाबा सारखे आहोत, बाबा सारखे आहोत. बाबा नाही महाराज, बाबाची सर देवादिकाला येणार नाही. आणि असं बाप नावाचं अस्तित्व आम्ही जपलं पाहिजे. सांगू, सध्या परिस्थिती आहे, लोक विकत आणतात ब्रँडेड कुत्र आणि कुत्र सांभाळतात. त्या कुत्र्याला चांगलं पाणी, चांगला टॉवेल, रोज नवीन बिस्किट, चांगलं दूध. कोणाला कोणाला? कुत्र्याला. आणि रोज संध्याकाळी फोर व्हीलरच्या पुढच्या सीटवर बसवून त्या कुत्र्याला गावातून एक प्रदक्षिणा मारवली जाते. सांगू तुम्हाला, कुत्र्याचा किती लाड करा, कुत्र्याला किती जीव लावा, ते एक दिवस चावल्याशिवाय मरणार नाही. माय बापाला कितीही त्रास द्या, टाकून बोला, ते आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. याला मायबाप म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.